ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष। भाजपच्या 120 नगराध्यक्षांचा विजय। शिंदेंची सेना दुसऱ्या क्रमांकावर, तर विधानसभेपाठोपाठ नगरपालिकांमध्ये सुद्धा महायुतीनं 200 पारचा आकडा गाठला। महाविकास आघाडीला 50 तर स्थानिक आघाडीला 24 जागा। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा, विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार। पंतप्रधान मोदींकडून कौतुक, तर महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार। महायुतीच्या विजयाबद्दल अमित शहांचं ट्विट। देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली देणगी। आमदार गोपीचंद पडळकरांकडून फडणवीसांचं कौतुक। केवळ सांगलीतच नव्हे तर राज्यभरात भाजपला भरभरून यश मिळाल्याचंही पडळकरांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकवायचा आहे, आपल्याला कुणीही हरवू शकत नाही। नवी मुंबईतील मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर आता या ठिकाणी कोण होईल आणि कोण जिंकेल यावर सट्टा लावला गेलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं विधान, तर मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होईल, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। ज्या भाजपशी आपली युती होती ते गायब झालेत। दोन्ही भावांकडून जे ऐकायचं ते लवकरच ऐकायला मिळेल। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मशाल घरोघरी पोहोचवायची आहे, आदित्य ठाकरेंचं भाष्य। अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतली होती, ठरलेलं असताना सुद्धा महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश झाले। पिंपरीतील फोडाफोडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं। नवाब मलिकांना सोबत घेण्याच्या भाजपच्या विरोधावर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर मलिकांकडे मुंबई निवडणुकीची जबाबदारी देण्यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार, अजित पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत काँग्रेस नंबर 1, ठाकरेंचं सर्वात खराब प्रदर्शन। काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर। नगर परिषद आणि नगरपंचायत निकालानंतर ठाकरेंच्या सेनेच्या अनिल परबांची प्रतिक्रिया। सर्वत्र भाजपची सरशी, नाचता येईना अंगण वाकडं अशी महाविकास आघाडीची अवस्था। तर निकालानंतर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया, मनपा निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आमचा विजय निश्चित आहे, भातखळकरांकडून विश्वास व्यक्त। तर पंकजा मुंडेंनी सुद्धा जनतेचे आभार मानले। नगर परिषद झाकी है, जिल्हा परिषद अभी बाकी है। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, जिथे आमचा एखादा नगरसेवक निवडून यायचा तिथे आमचे 15 नगरसेवक निवडून आलेत, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तर परळीला बदनाम करणाऱ्या लोकांना जनतेनं धडा शिकवला। परळी नगर परिषदेतील सरशीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, खासदार परळीमध्ये तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काहीही फरक पडत नाही, बजरंग सोनवणेंना मुंडेंचा टोला। नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे यांनी गळाभेट घेतली। 15 वर्षांनंतर दोघांनी पहिल्यांदा लढवली नगर परिषदेची निवडणूक। तर घायल हो इसलिए घातक हो, धुरंधर चित्रपटाचा डायलॉग म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपवर निशाणा। अकलूज पालिका निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष होता। सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसे यांचा विजय। विजयानंतर जयश्री भिसेंचा जल्लोष। जयश्री भिसे यांनी आपल्या विजयाचं श्रेय जनतेला दिलं। भाजप राज्यात 1 नंबरचा पक्ष आणि देशातही 1 नंबरचा पक्ष राहील। गेवराई आणि अंबाजोगाई राखण्यात यशस्वी झालो, मात्र धारूरमध्ये निसटता पराभव झाला। निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश। मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचा विजय जल्लोष। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांसोबत साजरा केला विजय। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी निकालावर काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप। फेरमतमोजणी नाकारल्यामुळे काँग्रेस कोर्टात जाणार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचा ठाकूर यांचा इशारा। अचलपूरमध्ये आम्हाला पराभवाची अपेक्षा नव्हती, तर ही निवडणूक आयोगाची मेहरबानी आहे, बच्चू कडूंचा आरोप। बिनविरोध निवडणूक हा तानाशाहीचा प्रकार, कडूंचा संताप। रोहित पाटलांच्या मातोश्रींना उमेदवारी देण्यात माझा मोठा वाटा, माजी खासदार संजय काका पाटील यांचा दावा। शरद पवारांशी कोण किती प्रामाणिक, पुराव्यासह समोर आणणार। नाव न घेता संजय काका पाटलांचा रोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल।
सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये जयंत पाटलांची एखादी सत्ता. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटलांनी शड्डू ठोकला. जयंत पाटलांनी आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन विजयाचा जल्लोष साजरा केला. शिर्डीमध्ये भाजपचे उमेदवार जयश्री थोरात विजयी. शिर्डीतील विजयी रॅलीमध्ये सुजय विखे पाटील सुद्धा सहभागी. जळगावच्या नशिराबादमध्ये नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाई विजयी तर जनाबाई रंधे असं या आजींचं नाव. तर जनाबाई रंधे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदेंच्या सेनेला धक्का. दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष. अंबरनाथमध्ये तेजश्री करंजुले यांनी शिंदे गटाच्या मनीषा वाळेकरांचा पराभव केलाय तर बदलापूरमध्ये भाजपच्या रुचिता गोरपडे विजयी. चिपळूणमधील भाजपच्या विजयी उमेदवाराची राज्यभरात चर्चा. भाजपचे उमेदवार संदीप भिसे अवघ्या एका मतानं विजयी. राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणे यांची सरशी. मालवणमध्ये शिंदेंच्या सेनेचा नगराध्यक्ष. शिंदेंच्या सेनेच्या ममता वाराडकर या विजयी. निवडणुकीत जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का. कणकवलीमध्ये स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी तर विजयानंतर संदेश पारकर भाऊक. तर एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात हसू. नितेश राणेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर निलेश राणेंची प्रतिक्रिया. महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखला. तटकरेंना मात्र धक्का. महाड या ठिकाणी हे माझं घर, त्यामुळे इथे माझीच सत्ता, गोगावलेंचं विधान. संगमनेरचं नुकसान करणाऱ्यांना सहन करणार नाही. दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. संगमनेरमधल्या विजयी सभेत बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. तर आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची बाजी. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम जाधव यांचा विजय. याचवेळी आमदार गोपीचंद पडळकरांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आटपाडी नगरपंचायतीमध्ये भाजप 7, शिवसेना 8 आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एका जागेवर विजय. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भगीरथ भालकेंच्या पत्नीचा विजय. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके या 11,500 मतांनी विजयी तर भाजपच्या उमेदवार श्यामला शिरसाट यांचा पराभव. तर विजयानंतर प्रणिता भालके यांचा मुलगा शौर्य भालकेनं थोपटले दंड. व्हिडिओही व्हायरल. संगमनेर नगरपालिका शिवसेना भाजप युतीला धक्का. नगराध्यक्षपदी सत्यजित तांबेंच्या पत्नीचा विजय. संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे 16,400 मतांनी विजयी. परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंची बहीण विजय तर उर्मिला केंद्रे गंगाखेडमधून विजय. मुक्ताईनगरात भाजपच्या रक्षा खडसेंना धक्का. कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील विजयी. संजना पाटील यांचा 2,580 मतांनी विजय. सिल्लोडमधून सत्तारांचे पुत्र समीर सत्तार विजयी तर आमची अपेक्षा पूर्ण 28 जागांसाठीची होती, पण मतदारांनी जो आशीर्वाद दिला तो मान्य आहे. निकालानंतर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. करमाळा नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाऊ बहीण भावजाई विजयी तर नगरसेवक पदाचे उमेदवार लता घोलप, सचिन घोलप, निर्मला गायकवाड यांचा विजय. विजयानंतर भाऊ बहीण आणि भावजाई एकत्र त्यांचा जल्लोष. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक विजयी. यवतमाळच्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा 645 मतांनी विजय. फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांना धक्का. नगर परिषदेतील 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग. रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे पराभूत तर भाजपचे माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांचे बंधू शमशेर सिंग विजयी. पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मुलाचा 436 मतांनी पराभव. शिंदेच्या शिवसेनेचे आसिफ खान हे पाथरीच्या नगराध्यक्षपदी विजयी. गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडितांना धक्का. साधना महाजन यांचा 5,054 मतांनी पराभव तर भाजपच्या उमेदवाराचा नगराध्यक्षपदी विजय. भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजाई गीता पवार विजयी. अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या पुत्राचा पराभव. यश लवटे हे थेट 4थ्या क्रमांकावर. भाजपचे अविनाश गायगोले यांचा नगराध्यक्षपदी 124 मतांनी विजय.
उरणमध्ये महाविकास आघाडीनं जल्लोषावेळी भाजप आमदार महेश बालदींना डिवचलं. नगराध्यक्ष पद जिंकल्यानंतर बादल्या फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष. महाविकास आघाडीच्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना घाडेकर उरणमधून विजयी. वैजापूर नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. आमदार रमेश बोरनारेंचे बंधू संजय बोरनारे पराभूत. भाजपच्या दिनेश परदेशींकडून 6,288 मतांनी पराभव. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेला आणि खासदार उमराजे निंबाळकरांना धक्का. तर 8 नगरपालिकांपैकी एकाही पालिकेमध्ये सत्ता नाही. उमरगा, कळंब, परंडा आणि भूम नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेचं वर्चस्व. तर तुळजापूर, नळदुर्ग, मुरुम आणि धाराशिव या पालिकेत भाजपचा झेंडा फडकला. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.